गोष्ट आहे 1878 सालची। शेगावच्या रस्त्यावर माघ महिन्यात एक परब्रह्म अवतारला। कोणालाच माहित नव्हतं ते कोण आहेत, कुठून आलेत, ना नाव ना गाव। लोक त्यांना वेडा समजत होते, पण ते साक्षात देवाचा अवतार होते। आणि योगायोगाने 8 फेब्रुवारीला गजानन महाराजांचा तोच पावन प्रकट दिन आहे। जेव्हा बंकटलाल अग्रवाल यांनी महाराजांना पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा ते परब्रह्म रस्त्यावरच्या उष्ट्या पत्रावळीवरील अन्नाचे कण उचलून खात होते। विचार करा, ज्यांच्याकडे अष्टसिद्धी होत्या तो जगाला हे सांगत होता की अन्नाला नावे ठेवू नका आणि मान अपमान सोडून द्या। जेव्हा अग्रवाल यांनी त्यांना विचारलं तुम्ही कोण, तेव्हा त्यांनी फक्त एकच मंत्र बोलला, गण गण गणात बोते। याने आज त्याच शेगावला विदर्भाची पंढरी म्हणतात। जगातील कितीही श्रीमंत मंदिरे बघून या, पण शिस्त आणि स्वच्छता जशी शेगावात आहे ती कुठेच नाही। इथे गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत एकाच रांगेत उभा राहतो आणि तो झुणका भाकरीचा प्रसाद खातो। हेच महाराजांचे खरे मोठेपण आहे। मग या प्रकट दिनाला महाराजांची कृपा मिळवण्यासाठी काही सोपे नियम पाळा। सकाळी अंघोळ करून पवित्र गजानन विजय ग्रंथातला पहिला किंवा 11वा अध्याय नक्की वाचा आणि महाराजांना प्रेमाने झुणका भाकरी आणि कांद्याचा साधा नैवेद्य दाखवा। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गण गण गणात बोते लिहा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ, बातम्या आणि मनोरंजनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।